मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची. दादा 2009 साली माझा भाऊ सतीश वेताळ आर्मीमध्ये होता आणि त्याचं लग्न 2009 साली झालं. आणि या गावचे सरपंच सर्जेराव काका थोरात हे आमच्या घरी घर बघायसाठी आले होते. अजय थोरात, सर्जेराव काका, त्यांचे सर्व कुटुंबीय आणि त्याची एक बहीण, एक चुलत बहीण आली होती. आणि सगळं झालं. मुलगा मिलिटरीमध्ये म्हटलं, लग्न पण ठरलं आणि चांगलं चाललं होतं 1.5 वर्ष. आणि 1.5 वर्षांना निर्णय झाला की नोकरी सोडायची. नोकरी सोडायचा निर्णय तसा सर्जेराव काकांच्याकडे गेला, तसं काकांनी सुरली गाठली. आणि काका मला मी दिसलो की मागच्या दारानं काका दिसले की मी निघून जायचं. म्हटलं काका काहीतरी म्हणते की. आणि आमच्या तात्यासने म्हणायचं, अहो पोरगी दिल्या, पोरगी मिलिटरीत आहे म्हणून आता ही काय कानाव्याला लागली, आता नोकरी सोडणार आहे ती, असं करू नका असं सांगायची. परंतु माझा भाऊ सतीश वेताळ आणि मी, आम्ही दोघं तालमीत होतो, त्यामुळे त्याला माझ्या स्वभावाचा अंदाज आहे. आणि त्याला व्यवसायात चांगला बसत असताना लेह लडाखला तो होता. खूप थंडी त्या ठिकाणी होती. आणि मला एक दिवस त्याचा फोन आला की तर खूप त्रास होती, ऑक्सिजन मिळत नाही, अशा गोष्टी बऱ्याच त्यानं मला फोनवरती सांगितलं. त्याला मोबाईल नव्हता, लँडलाईन हे होते, लँडलाईन नंबर होते त्याला. आणि सांगितल्यानंतर मी त्याला सांगितलं, ये नोकरी सोडून, तू नोकरी सोडून ये म्हणल्यावर तात्या लागलं शिवाय द्यायला. आमचं वडील, तू घरात राहायचं नाही म्हणजे बाहेर निघायच्या. 15 दिवस एवढ्या शिव्या खायच्या, रोज शिवाय द्यायच्या घरात. परंतु मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास होता आणि माझ्या भावालाही माझ्या कर्तृत्वावरती विश्वास होता की आपला भाव काही चुकीचं सांगणार नाही. आणि तो सोडून आला. माझी बहीण या ठिकाणी सुरेखाताई, एका ब्राह्मणाकडे आम्ही दोघं गेलो होतो. आणि नोकरी सोडताना विचारलं तर मुली सोडा, म्हणजे काय अडचण नाही, दोघांचं चांगलं भविष्यात चालेल. ताई म्हटली, बाबा मी तुझ्याबरोबर आली तुम्हाला सांगू नको, जर नाही चाललं तर मला घर बंद होईल, परिस्थिती खायला लागतील म्हणून. आणि असा प्रवास झाला आणि यशस्वी झालो. आणि तर सुद्धा असेल किंवा माधुरी असेल, कुटुंबासाठी खूप चांगलं योगदान त्या दोघींनी पण दिलं. आणि लक्ष्मीच्या पावलानं आमच्या घरी आल्या असं मी समजतो.